लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आयटक संघटनेचा 106वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। कॉम्रेड दत्ता निकम यांचा सत्कार, आशा सेविकांचा गौरव, साम्यवादी कवितांनी भरला जोश। बातमी नाशिक येथून। शोषित कामगार, शेतकरी आणि दीनदलितांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक संघटनेचा 106वा वर्धापन दिन नाशिक येथील हुतात्मा स्मारक CBS येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी आयटक चळवळीतील योगदान देणाऱ्या कॉम्रेड दत्ता निकम तसेच चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसेच समाजसेवेत कार्यरत आशा सेविका यांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात साम्यवादी कवितांचे सादरीकरण करून कामगार चळवळीचा इतिहास उजळण्यात आला। याप्रसंगी जिल्हाध्यक्ष VD धनवटे, LIC कामगार संघटनेचे नेते करुणासागर पगारे, वीज फेडरेशनचे नेते लासूरकर नाना तसेच उज्ज्वल गांगुर्डे, निवृत्ती कसबे, प्रकाश नाईक, मीनाताई जाधव यांच्यासह अनेक ज्येष्ठ कॉम्रेड, महिला कार्यकर्त्या आणि आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, शहराध्यक्ष मीना आढाव, संघटक प्राजक्ता कापडणे, मार्गदर्शक हल्ला शेख, कांचन पवार, शिल्केजा अहिरे, डॉक्टर मीनाक्षी मोरे, पूजा सांगळे, स्नेहल सोनजे यांनी परिश्रम घेतले। जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा काय करायचं कुणी हा खरा प्रश्न असतो। परंतु आयटकच्या 106 वर्ष पूर्ण होत असताना आपल्याला अभिमानाने सांगता येईल की आपण या संपूर्ण काळामध्ये आयटकमध्ये जवळपास 1.5 कोटीपेक्षा अधिक सभासद वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करतात। वेगवेगळ्या प्रकारचे युनियन्स आपल्याला ॲफिलिएशन आहे। या ठिकाणी बँकेचे नेते जागीरदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। वेगवेगळे फेडरेशन्स आहेत, LIC असेल, बँक असेल, कोयला असेल, असे वेगवेगळे फेडरेशन हे वेगळे आहेत। त्याची सभासद संख्या आपण आयटकच्या मेंबरशिपमध्ये एकत्रित धरत नाही। परंतु आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे। आयटकला संलग्न असलेल्या ज्या संघटना आहेत ती घरकाम करणारी आमची मोलकर्णी भगिनी असेल, तर विमान चालवणारा वैमानिक असेल, बँक चालवणारे सहकारी असतील, LIC मध्ये काम करणारे नेते असतील, वीज क्षेत्रात काम करणारे लोक असतील, कामगार असतील, कंपनीमध्ये काम करणारे औद्योगिक कामगार असतील, यापासून तर ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, आशा गटप्रवर्तक आपण आता या 15 वर्षामध्ये जॉईन झालो। परंतु या देशामध्ये अशा विविध संघटना जवळपास 3000 पेक्षा अधिक संघटना संपूर्ण देशामध्ये आयटकला संलग्नित आहेत आणि या संघटना आपापले प्रश्न घेऊन काम करतात। काहींना हे लक्षात येत नाही की आयटकमध्ये नेमकं काय चालतं। आयटक ही संघटनांची संघटना आहे। आपल्या नर्सेसची युनियन आहे, नर्सेसचे पदाधिकारी राज्याचे आहेत, देशाचे आहेत, त्यांच्या युनियनचं काम त्यांचे पदाधिकारी करतात। वीज वर्कर फेडरेशनचं काम त्यांच्या पद्धतीने चालतं, पेन्शन फेडरेशनचं काम चालतं आणि या सर्व संघटनाची मातृ संघटना म्हणून जी आहे ती आपली आयटक संघटना आहे। ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हे जे नाव आपल्याला आहे, आपल्याला अभिमान असला पाहिजे की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून। मी VD धनवटे, आयटक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष। आज आमच्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस तथा आयटक या संघटनेचा 106वा वर्धापन दिन समारंभ आपल्या या हुतात्मा स्मारकात संपन्न होतो आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्या कामगार चळवळीत विविध क्षेत्रात ज्या मान्यवर कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी योगदान दिलं, त्या योगदानाचं त्याचं स्मरण त्यांना आजही वीज कुठल्याही क्षेत्रातील कष्टकरी कामगार हा त्यांच्या योगदानाला विसरलेला नाही। त्यांच्या स्मृती ह्या आमच्या हृदयात जागृत आहेत, म्हणून त्यांचाही हृदय सत्कार आज वेगवेगळ्या क्षेत्रातील आमच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी केला। त्यात विशेष करून आमच्या या चळवळीतील योगदान देणारे आपल्या LIC संघटनेचे करुणासागर पगारे, त्याचबरोबर वीज वर्कर्स फेडरेशनचे नेते लासूरकर नाना, उज्ज्वल गांगुर्डे साहेब, निवृत्ती कसबे दादा, प्रकाशजी नाईक आणि मीनाताई जाधव यांचा आज या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे। विशेष ज्या 106 वर्षात
ज्या कामगार चळवळीनं अनेक लढे दिले त्यालाही आजच्या स्मृतिदिनानं आम्ही उजाळा देऊन आमच्या सर्व बांधवांना एक शक्ती आणि ऊर्जा ही मिळावी, पुढच्या वर्षापर्यंत ती कायम टिकावी असं योगदान देण्याचं जे काही ध्येय आमच्या चळवळीचं आहे त्यात आमचे जुने जाणते आणि ज्येष्ठ नेते कॉम्रेड दत्ता निकम यांनी अनेक आठवणीचा या ठिकाणी देऊन आम्हाला प्रेरित केलेलं आहे। अनेक काव्य संमेलन या ठिकाणी घेऊन कवितांचं वाचन करून एक वेगळा आगळा हा समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। महिला कर्मचाऱ्यांसह सर्व क्षेत्रातील आमचे जुने आणि नवीन सहकारी उपस्थित होते, त्या सर्व सहकाऱ्यांनी याच्यात सहभाग घेऊन या वर्धापन दिनाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.